नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की कला आणि अद्विक कारमध्ये असतात आणि अद्विक ब्रेक दाबतो आणि म्हणतो, "खरे ब्रेक लागत नाहीये." त्यावर कला बोलते, "काय? अरे बापरे, आता?" तर तिकडे घरी सगळे देवाजवळ असतात आणि दिवा वाऱ्याने फडफडत असतो. तेव्हा आबा बोलतात, "अगं दिव्यासमोर हात धर." आणि म्हणतात, "दिव्याई, काय झालं गं? समद ठीक आहे ना? कोणता संकेत देतीये?" "अगं माझी दोन्ही पोरं प्रवासात आहेत, त्यांची काळजी घे देवी आई." तर तिकडे अद्विक खूप घाबरलेला असतो आणि ब्रेक कसं दाबायचं ह्याचा प्रयत्न करीत असतो. तो हॉर्न वाजवीत चाललेला असतो. तर तिकडे सरोज आबाला बोलते, "आबा नका टेन्शन घेऊ. अहो थंडीचे दिवस आहेत, वारं सुटले म्हणून दिव्याची वात फडफडत असेल. काहीतरी विचार करू नका, काहीही होणार नाहीये." तर रोहिणी मनात बोलते, "वहिनी, वातावरण जरी थंड असले ना तरी मी जी आग लावली आहे ना ती पावसात सुद्धा पेटणारी आहे." तर आबा सरोजला बोलतात, "काहीही होणार नाही असं म्हणून मनाला समजवलंस तरी हा संकेत बघितल्यावर मन चलबिचल होतंय ग." त्यावर सरोज बोलते, "आबा काहीही होणार नाही." तर तिकडे कलाही खूप घाबरलेली असते आणि तेवढ्यात पुढून ट्रक येतो आणि म्हणते, "चांदेकर ट्रक." आणि त्यांची गाडी झाडाला जाऊन धडकती. तर तिकडे घरी तो देवासमोरचा दिवाही विझतो. सगळे घाबरतात पण मात्र रोहिणी आनंदात असते आणि मनात म्हणते, "काम झालं वाटतंय, देवाने चांगला संकेत दिलाय." त्यावर रजनी म्हणते, "आबा, कला आणि अद्विक त्यांचा प्रवास व्यवस्थित होईल ना?" तर रोहिणी मनात बोलते, "हो होईल ना. जर वर जाण्याचा प्रवास परतीचा नाही." तर तिकडे नैना एकटीच बडबडत असते, "हे सगळं प्रकरण ना डोक्यात जायला लागले माझ्या. काय काय करू मी? मस्त राहुल बरोबर बाहेर गेले असते, फिरले असते, या घरच्यांच्या कटकटीपासून पण दूर राहिले असते, छान टेन्शन फ्री एन्जॉय करता आलं असतं. पण नाही, मला हवी असलेली एखादी गोष्ट सहजासहजी मिळाली तर आणखी काय हवं ना." तर रजनी नैनाला खालून हाक मारते, "नैना, नैना, अगं जरा खाली येतेस का? तुला भेटायला कोणतरी आलंय." आणि खाली येते आणि बघते तर खाली सौरभ आलेला असतो. ती त्याला पाहून खूप घाबरते आणि त्याच्याकडे जाते आणि म्हणते, "तू काय बधीर आहे का? तू इथे काय करतोयस? त्या दिवशी माझ्या घराबाहेर आला आणि आज डायरेक्ट घरी आलाय. का वागतो असं?" सौरभ बोलतो, "सॉरी हा, तुला माहिती नव्हतं मी येणार आहे. मला वाटलं माहिती असेल. तर मी यासाठी आलोय की आता तुला बाहेर निघायला रिस्ट्रिक्शन आहेत ना. म्हटलं आपणच चौकशी करावी. काय मग कशी सुरू आहे प्रेग्नेन्सी?" त्यावर रजनी बोलते, "अहो बरं झालं तुम्ही आलात. अहो ही आमचं जरा पण ऐकत नाही. आता तुम्ही जरा ओरडा तिला. आता पाहिलं ना कसं उतरली ते." त्यावर सौरभ बोलतो, "हो, का गं असं कसं चालतेस? सगळ्यांचं ऐकलं पाहिजे. औषधं गोळ्या वगैरे घेती ना?" त्यावर रजनी बोलते, "हो हो, तेवढं व्यवस्थित घेती." आणि जाते. तर नैना म्हणते, "सौरभ तू प्लीज बाहेर जा. हे बघ मला इथे घरात तमाशा नकोय." त्यावर सौरभ बोलतो, "मी फक्त तुला जाणीव करून दिली आहे मी कुठपर्यंत आलोय आणि काय करू शकतो." नैना म्हणते, "प्लीज तू चल ना बाहेर, जाऊन बोलू." असं म्हणून बाहेर नेते. तर तिकडे कला अद्विक कारमध्ये असतात. कलाचे डोळे उघडतात. कला अद्विकला हलवते आणि मग दोघेही बाहेर येतात. अद्विक बघतो आणि म्हणतो, "खरे खरे बाहेर ये. अरे बाहेर ये ना." पण कला त्यालाच बोलवते. तो जातो. कला म्हणते, "माझा पाय दुखतोय, मला लागले वाटते." मग अद्विक बोलतो, "काय? थांब इकडे, ये सावकाश, ये सांभाळून." आणि शेजारी दगडावर बसवतो आणि म्हणतो, "इथे आजूबाजूला कुणी नाही आहे मदतीला. माझ्या जबाबदारीवर आणले तुला म्हणून मदत केली, बाकी काही नाही." त्यावर कला बोलते, "एवढं ऐकवायची काय गरज होती रे तुला? आज नाही ओळखत, सगळे रंग माहिती आहे मला तुझे." त्यावर अद्विक बोलतो, "माझा रंग मी बघेन, तुझ्या पायांचा रंग काळा निळा झाला असेल ते बघ." कला बोलते, "चांदेकर कुठं चालला?" तर तो बोलतो, "गाडीचा ॲक्सिडेंट झालाय, ते आता लिफ्ट बघायला नको? तुझ्या पायाला किती काय लागले त्यासाठी डॉक्टर शोधायला नको? आणि मग रस्त्यावर जातो, लिफ्ट भेटती का बघायला?" तर तिकडे नैना सौरभला घेऊन बाहेर आलेली असते आणि म्हणते, "सौरभ काय चाललंय? असं का वागतोस? प्लीज असं नको ना करू. मी म्हणले ना तुझे सगळे पैसे देईन. मला फक्त थोडा वेळ दे, मग मी सगळे पैसे देईन." सौरभ बोलतो,
तू तर मला पैसे द्यायला विसरलीस तर मी किती मोठा ड्रामा करू शकतो तुला याचा अंदाजा नाही आहे. याचा अंदाजा आता तुला आला असेल माय डिअर नैना. आणि निघून जातो. नैना मनात बोलते, काय करू मी आता? मला काहीच समजत नाही. बरं झालं राहुल आणि मम्मी इकडे नव्हत्या, नाहीतर वाट लागली असती माझी. आणि घरात जायला निघते तर तिची आई दारात उभी असते आणि म्हणते, नेने थांब, तो सौरभ कशाला आला होता ग? नैना म्हणते, मम्मा काय चाललंय तुझं? तू का मला जाब विचारतेस? त्यावर नैनेची आई म्हणते, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. सौरभ काय करायला आला होता इथं? त्यावर नैना म्हणते, अगं तो माझी विचारपूस करायला आला होता. माझी ट्रीटमेंट करतो ना म्हणून. त्यावर नैनाची आई बोलते, काय? ह्यो सौरभ तुझी ट्रीटमेंट करतोय? केव्हापासून? थांब, इकडे ये तू, इकडे. आणि बाजूला घेते, खरं सांग नैने, काय चाललंय तुमच्यात? त्यावर नैना बोलते, अगं असं काय विचारतीये तू? काय चालू असणार आहे? काहीही बोलते तू ना. निघून जायला निघते, पण तिची आई परत मागं ओढते. म्हणते, जन्मल्यापासून ओळखीते मी तुला. तुझ्या श्वासातून ओळखून शकते तुझ्या मनात काय चाललंय. ते मला खरं खरं सांग, काय चाललंय तुमचं? त्यावर नैना बोलते, झालं तुझं सुरू. मी कशी वाईट आणि कला कशी चांगली हा तुझा फेवरेट गेम आहे ना मम्मा? नाही, मला सांग, आता जर माझ्या जागी कला असती आणि तिला असं कुणी भेटायला आलं असतं तर तू असंच डाऊट घेतला असता का? सांग ना, बरोबर आहे. आता का बोलशील ना तू? आणि परत निघून जायला निघते तर तिची आई परत थांबवते आणि म्हणते, लाज नाही वाटत का ग नेने तुला? कलेचं नाव घेती. अगं कुठल्या तोंडांनी बरोबरी करती ग माझ्या कलाच्या सोबत? लोकांसाठी झटणारी कला आहे आणि तू स्वतःपुरतंच बघते. हे बघ, खरं सांग, तो कशासाठी आला होता? तरी नैना जायला निघते. तिची आई थांबवते, पण नैना तिच्या आईला धक्का देते आणि मग तिचं दरवाजाला डोकं आपटतं. हे रजनी रोहिणी बघत असतात. त्यावर रजनी म्हणते, वहिनी, आणि पळत जाते नैनाच्या आईकडे. नैना म्हणते, मम्मा असं कसं लागलं? त्यावर रजनी येते आणि म्हणते, असं कसं पडलात आहो? लागलंय तुम्हाला? नैना, तू ढकललंस ना आईला? अगं तुमच्यात काही वाद झाले असतील, पण मग असं ढकलायचं का गं? जरा डोकं शांत ठेवायला शिक. तूही आई होणार आहे ना? त्यावर नैना बोलते, रजनी मामी, तुम्हाला जर माहिती नाही आहे ना तर विषय उगाच वाढवू नका. मी नाही ढकललंय तिला. आणि रजनी सांगितलेलं घेऊन जाते. रोहिणी हे सगळं ऐकत असते तर तिकडे अद्विक लिफ्ट लिफ्ट म्हणून ओरडत असतो. हे पाहून कला हसते. अद्विक बऱ्याच गाड्यांना थांबवायचा प्रयत्न करतो, पण एकही गाडी थांबत नाही. शेवटी कला बोलते, चांदेकर सर, काय जमत नाही तुम्हाला? कॅब बुक होतीये ना, मला लिंक्स मिळवता येतील. मी काय म्हणते, आज आपण बसनी जाऊया का? त्यावर अद्विक बोलतो, बसने? हा, असा पाय घेऊन तू बसची पायरी तरी चढणार आहेस का? आणि तू पुढे पुढे करत पायरी चढशील, पण मी बसमध्ये बसत नसतो. त्यावर कला बोलते, हां चांदेकर, तुम्ही कधीच बसमध्ये बसला नसाल ना? त्यावर अद्विक बोलतो, हां, नाहीच बसलो, बसणार पण नाही. त्यावर कला बोलते, ऐक ना चांदेकर, आपण उद्या बघूयात का हे? तसंही आज काय होणार नाही. बघायचं का उद्याच्याला?